आणि मित्रांनो तिच्यामध्ये सख्खे भाऊ बांधावून भांगडी करता शेतीच्या बांधावून. आणि तिच्यामध्ये गंमत अशी होती की हा त्याला म्हणतो की पाय तुला कसा मोकाय करतो, तो त्याला म्हणतो की पाय तुला कसा मोकाय करतो कोर्टामध्ये. आणि टाकता केस 10-10 वर्ष 15-15 वर्ष केस कोर्टामध्ये चालू आहे त्या बांधावून. त्या बांधामध्ये काहीच उगत नाही, काही पिकवल्या बी जाणार नाही, नुसत्या बांधावून भांगडी. एकामेकाला मारठोक बी करता, एकामेकाला मारठोक करता, भांगडी करता आणि डायरेक्ट केस कोर्टात टाकता. त्या 15 वर्षामध्ये यायनं जो वकील राहील राहतो तो वकिलानं घरावर स्लॅब टाकला तो वकिलाच्या यायच्या पैशावर. केस तर चालू राहते, कोणाचं काही होत नाही, पण जे वकील लायला राहतं ते वकील स्लॅब टाकता, पत्राचा स्लॅब टाकता वकील. आणि हे नंगे बुके होऊन जाता. या असं चालू आहे आजच्या कंडिशनले. काही भांगडीत मजा नाही, कोर्ट कचऱ्या बी घेऊन काही नाही. 1 फूट इकडे का तिकडे, 2 फूट इकडे का तिकडे सोडून द्या, कोणही भांगडी करू नका, काही मजा नाही तिच्यात. हे जमीन जुमला सर्व या ठिकाणी पडेल राहीन, काही सोबत नेणार नाही कोणी. आणि जे आपले उतारे 7-12 आहे येऊन तो माझी जमीन हे ते जागा जमीन जुमला, जे कागदपत्र आहे ते कागदावर नाव लावलं जाईन, फक्त याचं काढलं जाईन त्याचं लावलं जाईन, या अडीच पडेल राहील. माणूस बदलतो, हे शरीर आपल्याला बदलावणं पडतं. काय काही खरं नाही ते. निवांत जागा बम खा, माझं म्हणणं असं आहे, असं खा उलस लोक. हा भांगडी करू नका. आणि नवरा बायकोच्या भांगडी बी झाल्या तर मग असं एक म्हणणं आहे, बायको नवरा बायकोची जर भांगडी झाल्या तर त्या राग येतो की त्या रागामध्ये काही असे मार ठोकबी करू नका, काही कुणी घर सोडून जाऊ नका, रागाच्या तमात काहीच करू नका. नाही तर काही असे दलिंदर आहे की ते जे फवारीची औषधे राहतात ते मनोशीलन रोगरचे डबे थांबले लागून जातात. तसं बी काही करू नका. राग आला म्हणजे बम जेवण करा, असं जेवण करा की दुलडी बट्टी चेक झाली पाहिजे. जेवण बम केलं की राग आपोआप शांत होतो. राग तात्पुरता राहतो. ते समुद्राला लहरी नदीला लहरी कशा आहेत, समुद्राच्या लहरी त्या कराडल्या लागता, कराडच्या वर घुसता का त्या नाही, ते कराडले लागले की मागे सरता. तसं रागाचं काम आहे. राग आला की तो कराडले लागतो. त्या कराडले लागेच्या पहिलंच काही जण रोगरच्या बाटल्या थांबलता, कोणी फाशी घेते, कोणी रेल्वे खाले जपते, कोणी जहर पिऊन घेते आणि हे उलटे होऊन जातं सगळे. पश्चाताप होतो मग मागून. तसं बी काही करू नका, काही टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त जगायचं. जे दारू पिऊ राहिले मग असं म्हणणं आहे, दारू प्या, कोणाला त्रास देऊ नका, फक्त दारू प्या टॉनिक म्हणून, जेवण करा दाबून, काहीच होत नाही तुमचं. काही कामं करा. काही भांगडी गिंगडीत काही मजा नाही राहील. आणि तुम्हाला मी हे बी सांगतो, हे भांगडी काही आपल्या गावात नाही चालू, आपल्या काही वावरात नाही चालू. ह्या भांगडी अशा चालू आहे, ह्या लढाई करता, हे युद्ध करता, भारत पाकिस्तान युक्रेन रशिया युद्धामध्ये अनेक जण मरतात, अनेक जण जखमी होता, उद्ध्वस्त होते जमीन, आणि सगळ्या प्राण्याची बी हत्या होऊन जाते तिच्यात. मानव हा जो प्राणी आहे धर्तीवर देवानं पैदा केला मानवाले, तो सर्वात घातक प्राणी म्हटलं म्हणजे माणूस. काही गरज नाही ना लढाई करायची. अरे भडब्या, तू 80 वर्ष जगशील पण बाकीच्याला त्रास होईन ना. झगडे करून काही फायदा नाही. जीवन फार छोटं आहे. पण लोकायला असं वाटतं, जे झगडे करतात, जे असे एकदम होशमध्ये जगतात, जे एकदम असे हे करतात ना, त्याला असं वाटतं की आपण का काही आता अमर होतो आहे का, 500 वर्ष जगतो का 1000 वर्ष जगतो. पण काही नाही, 60-70 वर्ष भल्या मुश्किल ना, 80-90 त्याच्या उपर बी जात नाही तो 90च्या खाली जातो. काय सांगू, जे आहे ते बरं आहे, पण लोकायला ज्ञान कधी येईन, लय शिकेल पडेल आहे. मग असं म्हणणं आहे की मायबापाला बी वागवा, मायबापाला दूर नको करा, त्याला 2 सोडून 3 टाईम खायला द्या. म्हातारपण आलं की त्याची सोय बी करा. कारण की तुम्ही लहान होते त्या टायमाला मायबापानं तुमची सोय केली की नाही. तुम्हाला मारे कपडे, मारे तो चड्डी धागे, तर त्याची गांड धुतली मायनं, त्याचं चड्डी धुतली, आणि तो मोठा झाला की रगून जातो. रगला म्हणजे मायबापाला गाय देईन, मायबापाला घराच्या बाहेर राखलीन, भाकर देणार नाही टायमावर. तसं बी कामं काही करू नका. मस्तपैकी एन्जॉय करा, जगा आणि दुसऱ्याला बी जगू द्या, असं माझं म्हणणं आहे. काही मजा नाही तिच्यात. तुम्ही बी जगा आणि दुसऱ्याला बी जगू द्या. मस्तपैकी मायबापाला वागवा, त्याची सेवा करा. काय नाही, म्हातारे झाले जसे आपण बचपन होतं तसं मायबापाचं बचपन येतं. मग आपलं कर्तव्य आहे ते, त्यानं आपल्याला पैदा करायला, तर आपलं बी काम आहे की त्याला आपण वागवा मस्तपैकी. हे खाय माय ते खाय माय. जसे आपण लहान राहतो तर मायबापा कशी सोय करता आपली, कर बेटा दूध पितो का, दूध नाही पिलं तर बाबा गावरान तूप खाय, पोळी खाय, तेल लावून पोळी देऊ, तेल लावून भाकर देऊ, असं म्हणतात ते. आणि ते म्हातारे झाले की पोरगा त्याला तेल लावतो. मग असं म्हणणं आहे की वागव त्याला, त्याची सोय कर. सगळ्यांना असं जर केलं तर लढाई झगडे मोठमोठे युद्ध होणार नाही. रिलॅक्स जेवण जगा, आनंदात जेवण जगा. काही कोणाला लुटू नका, काही कोणाला भांगडी करू नका, मारू नका, कोणाचे पैसे घेऊ नका, काही करू नका. काहीच करायची गरज नाही. आणि झगडे तर मुळीच करू नका. जागेहून जमीनहून झगडे करूच नका. मस्तपैकी निवांत जगा, एन्जॉय करा आणि हसत राहा नेहमी. घरात भांगडी झाल्या, बायको जर भांगडी करत असली तर नवऱ्यानं काय करा, मस्तपैकी तिच्या तोंडाजवळ या, तोंड काढा आणि जमून असा
मस्त मन मोकळ्या मनानं असा चांगलं जीवन जगा. काय जगू राहिले असं जगायचं नाही. बिंदास्त असा निवांत राहा, बम खा बम राहा. काही झगडे भांगडी करून काही बाधा नाही. हा दिमागासारखा जर दिमाग केला ना तर काही भांगडीच व्हायचं काम नाही, काहीच नाही. त्याग करा, बिनघोर राहा, काही कोणामध्ये जीव बी अटकवू नका. यम आहे ते मय निवांत जे काम आहे ते करत राहा. मस्त निवांत, डोक्याला काही ताण घ्यायचा नाही. काय करता आहे तर असं म्हणणं आहे, माय बापायले वागवा, कारण की त्या येणं तुम्हाला वागवायला. बस हेच म्हणणं आहे मग.